डॉक्टर साहेब किती किती दिवसाचे वासर आहेत? ते पलीकडचं आहे ते 3 महिने पूर्ण झाले. अच्छा. 1 महिना पूर्ण झाला. 1 महिना आणि 3 महिने दोन्ही कालोडीचा. दोन्ही काय कोणती जात आहे सर ही? WWS बोबॅक. WWS बोबॅक. बोबॅक. सायमन गोबॅक नाही, बोबॅक. बोबॅक. अच्छा. तर शेतकरी मित्रांनो 3 महिना आणि 1 महिना अशा पद्धतीचं हे वासर आहे. WWS बोबॅक. बोबॅक नावाचं हे सीमन वापरलेलं आहे. काय वैशिष्ट्य काय आहे सर ह्या सीमनचं? मिल्क कॅपॅसिटी हां. एकदम टॉप ब्रीड तयार होते आपल्याकडे. आणि हे सेकंड जनरेशन हे कालवड आहे दोन्ही. सेकंड जनरेशनच्या ती जी आहे आतमध्ये तिनं फर्स्ट जनरेशन असताना 25 लिटर दूध देते. तर ह्या किती देतात सर? त्यांच्या नक्कीच 30 प्लस क्रॉस करणार. पहिल्याच येताला 30 प्लस. बापरे. आपल्या इकडे वापरतात का बऱ्यापैकी हे हा डोस? हा, ज्यांचे शेड आहेत एक हां. 20-25 ते शेडवाले वापरतात. क्या बात है. तर बघा मित्रांनो, हे काय म्हणले ते WWS बोबॅक हे सीमन तुमच्या शेडवर वापरा. पहिल्या येताला जर 30 लिटर प्लस जनावर दूध द्यायला लागले तर हा व्यवसाय तुम्हाला परवडतो. आणि घरच्या घरीच मॅनेजमेंट चांगला असेल तर 10 महिन्यामध्ये तुमचं जनावर वासरू वेल्यापासून 10व्या महिन्यापर्यंत हे हिटवर येतं. आणि पुढच्या 10 महिन्यात म्हणजे 2 वर्षाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न चालू होतं. 30 लिटर दूध म्हणजे काही विषय साधा नाही मित्रांनो. थँक्यू सो मच डॉक्टर साहेब.